जेवणामध्ये काहीतरी स्पेशल हवं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी रेसिपी जी 10 मिनिटात तयार होईल आणि अगदी तोंडाची चव वाढवणारी आहे. झणझणीत, मसालेदार आणि 10 मिनिटात तयार होणारा हा अंडा मसाला खाल्ल्यावर तुम्ही हॉटेलला जाणं विसरून जाल. एवढा हा चविष्ट लागतो. घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडीचा हा अंडा मसाला खूप कमी वेळात तयार होतो आणि बनवायला तर याला कोणीही बनवू शकतो. एवढं सोपं आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 6 ते 7 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. आता या अंड्याचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. सर्वच अंड्याचे काप करून घ्यायचे आहेत. अंड्याचे असे काप केल्याने काय होतं तर अंड्याची चव ही त्या करीमध्ये किंवा त्या मसाल्यात उतरते आणि आपली भाजी आणखीनच चविष्ट होते. सर्वच अंड्याचे काप केलेले आहेत आणि आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत. चला बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे. येथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले आहेत. अर्धा वाटी तळलेला कांदा घेतलेला आहे. 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. अद्रकचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही सर्व एकत्र करून आपण याची पेस्ट बनवणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस काढून घेऊ. कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला किंवा अंड्याच्या भाजीला जर कांदा तुम्ही तळून घातलात तर त्याची चव भन्नाट लागते. खूप गरजेनुसार पाणी घालून याची प्युरी बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आता या प्युरीला एका बाउलमध्ये काढून घेऊ. इकडे गॅसवर एक आयरन पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा पळी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये घालणार आहोत आपण कांदा. 2 मीडियम साईजचे कांदे आपण कट करून घेतलेले आहेत. आता कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांद्याला गोल्डन सोनेरी असा रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजला आहे. त्यामध्ये आता मसाल्याची प्युरी घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करूया. आता या प्युरीला तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित भाजायचं आहे. प्युरी व्यवस्थित भाजलेली आहे. त्याला तेल सुटत आहे. आता घालूत पावडर मसाले. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करू. थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे. आता या मसाल्यामध्ये घालायचे आहेत जे अंड्याचे काप करून ठेवले ते आपण ते व्यवस्थित घालू. आता अर्धी वाटी इतकं कोमट केलेलं पाणी घालायचं आहे. थोडेसे मिक्स करू.
आणि याला 3 ते 4 मिनिट असं शिजत ठेवतो. तुम्ही बघू शकता आपला अंडा मसाला तयार आहे. याला अगदी 10 मिनिटही लागत नाहीत, एवढा झटपट होतो आणि खायला एक नंबर असा चविष्ट लागतो. सर्व करायला घेऊया. तुम्ही हा नानसोबत, रोटीसोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. बनवायला अगदीच झटपट असणारा हा अंडा मसाला खूप सोपा आहे. हे नक्की घरी तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका की तुमचा अंडा मसाला कसा बनला. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.